खूप सारे प्रश्न मला दिवसभरात पडत असतात आणि नेहमीच पडतात. जसं की आपल्या जीवनाचा उद्देश काय? आपण जन्माला आलो, पण आपण ह्याच घरात जन्माला आलो का असं? आपण का अशा वेगळ्या घरात जन्माला नाही आलो? असे भरपूर प्रश्न मला पडतात. परत आपण जसे की आजकालचे लोकं खूप कॉर्पोरेट लाईफमध्ये व्यस्त झालेले आहेत. करिअर करतात, पण एक दिवशी तर आपल्या सगळ्यांना मरायचंच आहे ना. ही तर लाईफची रिॲलिटी आहे. मग आपल्याला हा जन्म कशासाठी दिलेला आहे देवाने? काय असं रिझन आहे की आपण या पृथ्वीवर आलो आणि हे सगळं कोणी निर्माण केलं? खूप जण जीवनात खूप स्ट्रगल करतात. खूप पैसा कमवण्याच्या मागे असतात, पैशाच्या मागे धावतात आणि नंतर त्यांना कोणाला कॅन्सर होतो, कोणाला काही बिमाऱ्या होतात आणि त्यानंतर त्यांना असं वाटते की आपण इतक्या वेळ स्ट्रगल केलं लाईफमध्ये, एवढं पैशाच्या मागे धावलो, पण नंतर आपल्याला काय भेटलं? काहीच नाही. आपल्याला बिमाऱ्या आल्या, कोणाला कॅन्सर होतो, कोणाला काही होऊ शकतं, कधी कुत्रा चावला, रेबीज होतो. तर या सगळ्या गोष्टी आपण धावतो कोणत्या गोष्टीच्या मागं आणि आपण धावायला कोणत्या गोष्टीच्या मागं पाहिजे? आता आणखी एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जिमचं. जिममध्ये लोक बॉडी बनवण्यासाठी किती स्ट्रगल करतात, कन्सिस्टन्सीनी काम करतात, एक दिवस पण स्किप करत नाही आणि काहींना हेवी वर्कआउट केल्यामुळे हार्ट अटॅक येतो आणि त्यांचं जीवन संपायला काही वेळ लागत नाही, काही सेकंदात त्यांचं जीवन संपून जातं. मग एवढ्या कन्सिस्टन्सीचा फायदाच काय? नक्कीच आपलं ध्येय उद्देश काहीतरी वेगळं असेल. मला असं वाटतं की आपल्या जीवनात आपण एवढ्या रॅट रेसच्या मागे फसलेलो आहे किंवा पैसेच आपल्याला सगळं काही वाटतं. बिझनेस करतात लोक, पण त्यांना सगळ्यांनाच पैसे हवे असतात. ठीक आहे, पैसे पण महत्त्वाचे आहेत. आपल्याला खाण्यापिण्याला पैसे, 2 टाईम, परत कुठे फिरायला कधी, असे पैसे पाहिजे. पण लोक हात धुवून एवढं पैशाच्या मागे लागले आहेत की ते त्यांचं नियमित जीवनात एन्जॉय कसं करायचं, कसं त्यांचं जीवन चांगलं होईल हा विचार ते करणं सोडूनच दिलाय त्यांनी. पण मला असं वाटतं की आपण आपली लाईफ एकच आहे, तर आपण ती अशी तर नाही गमवायला पाहिजे ना. आपण लाईफचा आपल्या प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायला पाहिजे. कारण की तसे पण एवढे प्रश्न आहेत जीवनात, काय खरं आहे काय खोटं आहे आपण सांगू शकत नाही. आणि ज्या गोष्टी आपल्याला माहितीच नाही आहे त्या गोष्टी आपण आपल्या मनानेच काही पण काढतो की पैसाच कमवला पाहिजे किंवा आपण हीच गोष्ट केली पाहिजे, जबरदस्ती करतो आपण स्वतःला. पण या जबरदस्तीचा काय फायदा आहे जर आपण आपली लाईफचा प्रत्येक मोमेंट एन्जॉय करू शकतो? आता एखादा व्यक्ती विलेजमध्ये, एखादा नवीन युवक असतो, त्याला असं वाटतं की आपण चांगल्या सिटीमध्ये जावं, त्याला सिटीबद्दल अट्रॅक्शन असते आणि सिटीमधल्या लोकांना असं वाटते काय ही जीवन, सिटीचं जीवन आहे, गडबडीचं जीवन आहे. आता मस्त चांगल्या एखाद्या खेड्यापाड्यात जावं, विलेजमध्ये जावं, मस्त शांततेत पीसफुल लाईफ जगावी. पण ते सिटीमध्ये अडकलेले असतात, त्यांचा बिझनेस अडकलेला असतो किंवा एखाद्याचं काम सिटीमध्ये अडकलेलं असते. आणि विलेजमधले पण खूप सारे लोक हे शेती वगैरे करतात किंवा काय पण करतात, तर त्यांचं तिथे जे काही इन्कम सोर्स आहे ते त्याच्यावर ते अवलंबून असतात. तर त्यांना वाटतं की आपण इकडे यावं सिटीमध्ये विलेजवाल्यांना, आणि सिटीवाल्यांना वाटतं की विलेजमध्ये जावं. तर शेवटी कुठे ना कुठे आपण असमाधानी आहे. आपण सर्व मोहमायाच्या दुनियेत असे अडकलेले आहोत की आपण आपलं जीवन जगणं सुद्धा विसरून गेलो आहोत. माणसाच्या जीवनातील गरजा ह्या कधीच संपत नाहीत. आपण एखादी गोष्ट अचीव केली, आपण म्हणतो मस्त अभ्यास करू, तर चांगला जोमाने अभ्यास करतो, मग एखादी पोस्ट मिळते आपल्याला, क्लास 1, क्लास 2 जी काही असेल ती पोस्ट मिळाल्यानंतर सुद्धा आपल्या इच्छा या संपत नाहीत, आणखी वाढत जातात. आता आपण बघतो मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, ते सुद्धा एवढा पैसा कमवल्यावर सुद्धा ते त्यांच्या लाईफमध्ये खुश नाही आहेत.
का? काय रिझन असेल या सगळ्या गोष्टींचं? म्हणजे आपण जे आता करतोय ती गोष्टीसाठी आपण बनलेलोच नाही. तुम्ही असं समजा की एक अननोन मुलगी आहे, काहीच माहिती नाही तिच्याविषयी, पण तिचे हे असे वेगळे वेगळे प्रश्न हे तिला सतवत आहेत. तुम्हाला काय वाटतं यावर? काय असलं पाहिजे याचं उत्तर? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणखी असे भरपूर प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन येईल आणि तुमच्या कमेंटला वाचून सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं, तुमचं नाव घेऊन की तुमचा हा प्रश्न असा होता आणि त्याबद्दल मी आणखी काय विचार करते, याबद्दल आणखी माझे काय विचार आहे हे मी तुम्हाला नक्की कळवेल.